फोडाफोडीवरून संजय राऊत यांनी शिंदेंवर प्रहार केलाय। एकनाथ शिंदेंचा पक्ष हा संत महात्म्यांचा पक्ष आहे असं ते म्हणाले। राम मंदिर दानपेटीतले पैसे फोडाफोडीसाठी आले का? शिवसेना युबीटी खासदार संजय राऊतांनी हा सवाल उपस्थित केलाय। तर संजय राऊतांच्या या विधानाचा शिवसेनेसह भाजपनेही समाचार घेतला। राऊतांचं विधान म्हणजे निव्वळ बावटपणा आहे। शिवसेनेनं हा पलटवार केलेला आहे। तर हिंदू श्रद्धेचा अपमान जनता सहन करणार नाही असा भाजपनं पलटवार केलाय। मला माहीत नाही, आमच्यासाठी तो विषय संपला आहे। बघा, तो संत महात्म्यांचा पक्ष आहे। तो जो पक्ष आहे एकनाथ शिंदे गटाचा, हे सगळे संत महात्मे वगैरे आहेत। ते राम मंदिर वगैरे याच्यामध्ये त्यांचा सहभाग आहे। त्याच्यामुळे 2000 कोटीची चोरी तिकडे झाली, बरोबर आहे। हे सगळे त्यातलेच ना। त्या 2000 कोटीतले काही पैसे खासदारांना विकत घेण्यासाठी आले का? दानपत्रातले, दानपेटीतले? आता याचा तपास करावा लागेल। मग 2000 कोटी गेले कुठे? सोडून द्या आता। हे संत महात्मे यांच्याकडे पुष्पक विमानं आहेत। मग पुष्पक विमानात खासदारांना बसून ते वैकुंठाला घेऊन जातात। मला राम मंदिराच्या पैशावर देशाचं राजकारण चाललंय असं म्हणणं म्हणजे पूर्णपणे बावळटपणाचं हे लक्षण आहे। काँग्रेसनं राम सेतूचा अपमान केला, संजय राऊत पुष्पक विमानाचा अपमान करतात, उद्धवजी ठाकरेंनी राम मंदिर आंदोलनाची खिल्ली उडवून मंदिर वही बनाएंगे तारीख नहीं बताएंगे अशा पद्धतीची खिल्ली उद्धवजी ठाकरे यांनी उडवली होती। परंतु हे लक्षात घ्या, ज्यांनी ज्यांनी प्रभू रामचंद्रांचा अपमान केलाय त्यांचा सत्यानाश झाला। मग काँग्रेस असेल, उभाटा गट असेल किंवा संजय राऊत तुम्ही असाल, आज तुम्ही पुष्पक विमानाबद्दल अपशब्द वापरून तुम्ही प्रभू रामचंद्रांचा पुन्हा एकदा अपमान केला। परंतु एक लक्षात घ्या, या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये प्रभू रामचंद्रांचे भक्त आहेत, ते तुम्हाला कधीही माफ करणार नाहीत।